जो आपला मागचा व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये आपण कशाची स्टडी केलेली होती तर 4.1 मध्ये एक्सरसाइजमध्ये 6 क्वेश्चन झाले होते. आज आपल्याला 7th क्वेश्चनची स्टडी करायची आहे. पण त्याअगोदर मी थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन सांगते. आपण काय काय शिकलेलो होतो त्याच्यामध्ये. आपण त्याच्यामध्ये रेट ऑफ जीएसटी, अमाऊंट ऑफ जीएसटी, रेट ऑफ जीएसटीचे जर दोन भाग केले तर रेट ऑफ सीजीएसटी आणि रेट ऑफ एसजीएसटी होता. अमाऊंट ऑफ जीएसटीचे दोन भाग केले तर अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि अमाऊंट ऑफ एसजीएसटी होतं. आणखीन एक आपण शिकलेलो होतं की दुकानात गेल्याच्या नंतर दुकानदाराकडून आपण एखादी वस्तू घेत असतो त्याच त्या वस्तूची जी प्राइस विचारली जाते त्याला आपण टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणतो. ह्या टॅक्सेबल व्हॅल्यूची जी प्राइस आपण दुकानदाराला देतो ती त्याच्यासाठी असं त्याच्या दिलेली पैसे असतील ती टॅक्सेबल व्हॅल्यू. पण दुकानदार फक्त तेवढाच पैसा घेत नाही, त्याच्यावर आपल्याला टॅक्स घेतो. जो टॅक्स गव्हर्नमेंटला त्याला जमा करावा लागतो त्याला आपण जीएसटी म्हणतो. मग टोटल रिसीटची आपल्याला मिळते, पावती जी ती मिळते ती आपल्याला कुणाची मिळते, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटीची. मग ह्या टोटल व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, टोटल व्हॅल्यू. आणि अशाच प्रकारचं गणित कधी कधी दुकानात गेल्याच्या नंतर आपल्याला एखादी वस्तू ज्या किमतीला सांगितली त्या किमतीला घेण्यामध्ये मजा नाही येत. आपण त्याला विचारतो याच्यावर डिस्काउंट वगैरे काही मिळणार आहे का, तर त्यावेळेस आपल्याला जो डिस्काउंट दिला जातो तो डिस्काउंट मायनस केल्यानंतर जी व्हॅल्यू येते त्याला आपण टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणतो. अशाच गणिताचा प्रकार आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. बघा क्वेश्चन नंबर 7. प्रसाद परचेस्ड वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स. प्रसादनं एक वॉशिंग मशीन घेतलेली आहे महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्समधनं. द डिस्काउंट ऑफ 5% वॉज गिवन ऑन द प्रिंटेड प्राइस ऑफ ₹40,000. त्याला 40,000 रुपीजवर 5% हा डिस्काउंट मिळालेला आहे. म्हणजे तो दुकानदाराला का 40,000 रुपीज देणार आहे का, नाही. मग काय करणार आहे, तो 5% कमी रुपये देणार आहे. 5% हे पर्सेंटेज आहे, ती अमाऊंट नाही आहे, बरोबर आहे का. मग अर्थात त्याने किती पैसे देणार आहे, किती पैसे कमी देणार आहे, ज्याला आपण डिस्काउंटेड प्राइस म्हणतो, डिस्काउंट म्हणतो, तो आपल्याला आधी कॅल्क्युलेट करावा लागेल. आणि तो मिळालेला डिस्काउंट ज्यावेळेस आपण 40,000 मधनं मायनस करू, द रेट ऑफ जीएसटी चार्ज वॉज 28%. त्या व्हॅल्यूवर, त्या टॅक्सेबल व्हॅल्यूवर 28% जीएसटी दिला तो आकारला जाईल. त्या जीएसटीचा आपण अमाऊंट ऑफ जीएसटीमध्ये आन्सर काढू, जेणेकरून आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यूमध्ये जर ती जीएसटी ॲड केली तर टोटल व्हॅल्यू कळेल. आणि फाइंड द परचेस प्राइस ऑफ द वॉशिंग मशीन. आणि तीच त्या वॉशिंग मशीनची परचेस प्राइस असेल, त्या दुकानदाराला दिलेले पैसे असतील. ऑल्सो फाइंड द अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी शोन इन टॅक्स इनव्हॉइस. टॅक्स इनव्हॉइसमध्ये जर सीजीएसटी आणि एसजीएसटी लिहायचं असता तर तो किती लिहायचा आहे, किती दाखवला जाईल, ही पण अमाऊंट आपल्याला काढायची आहे. काय काय माहिती आपल्याला याच्यामध्ये, डिस्काउंट माहिती आहे 5%, डिस्काउंट, पीपी म्हणजे प्रिंटेड प्राइस आहे 40,000 रुपीज. आणि टॅक्सेबल व्हॅल्यूवर आपल्याला जीएसटी आकारला गेलेला आहे, जो जीएसटी आहे आपला 28%. जर वॉशिंग मशीनची आपल्याला प्रिंटेड प्राइस 40,000 सांगितलेली असेल तर आपण दुकानदाराला 40,000 देणार नाही, कारण त्यांनी आपल्याला त्याच्यासोबत काय दिलेलं आहे, डिस्काउंट. म्हणजे काहीतरी रक्कम मायनस होणारी आहे, त्या रकमेला आपण डिस्काउंट म्हणतो, जे की आपल्याला अमाऊंटमध्ये रुपीजमध्ये काढायचे. आणि ते काढण्यासाठी पहिल्यांदा डिस्काउंट इक्वल टू हे जे 5% आपल्याला लेस होणार आहेत, कमी होणार आहेत, ते कशावर होणार आहेत, 40,000 वर. त्याच्यामुळे 5% ऑफ 40,000, 5/100 इंटू 40,000. 0 0 गेट कॅन्सल, 0 0 5 4 जा 20. म्हणजे 2,000 रुपीज आपल्याला काय होणार आहेत, कमी होणार आहेत. दुकानदाराला आपल्याला 2,000 देणार आहेत का नाही, दुकानदाराला आपण काय करणार, 40,000 मधले 2,000 आपण कमी देणार आहेत. मग त्या 40,000 मधनं 2,000 कमी दिल्यानंतर जी काही व्हॅल्यू मिळेल ती व्हॅल्यू कोणती असेल, टॅक्सेबल व्हॅल्यू, ज्याच्यावर शॉपकीपर आपल्याला टॅक्स लावणार आहे. ती व्हॅल्यू कसं काढता तुम्ही, प्रिंटेड प्राइस 40,000 मायनस डिस्काउंट मिळालेला आहे 2,000, म्हणजे किती, 38,000 रुपीज. मला जर टॅक्सेबल व्हॅल्यू निघालेली असेल तर ह्याच टॅक्सेबल व्हॅल्यूवर हे जरी दुकानदाराकडे पैसे झाले असतील तर गव्हर्नमेंटला त्याला जे पैसे पाठवायचे किंवा द्यायचे ते पैसे म्हणजे जीएसटी आहे. ते जीएसटी कशावर घेतो, आपल्याकडून घेतलेल्या पैशावर, म्हणजे 38,000 वर. त्याच्यामुळे मी जीएसटी कॅल्क्युलेट करते, इज इक्वल टू 28% ऑफ 38,000. बघा, जर तुम्ही ह्या चॅप्टरमध्ये फॉर्म्युले पाठ करण्याचा जास्त प्रयत्न केला तर ते थोडेसे कन्फ्यूज होतात. तुम्ही इथे लिहू शकता रेट ऑफ जीएसटी इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू.
बरोबर आहे. आणि इथेही तुम्ही लिहू शकता की 5% डिस्काउंट पर्सेंट इंटू प्रिंटेड पॉईंट्स. तर एवढे फॉर्म्युले पाठ करण्यापेक्षा लॉजिकली त्याचा जर अभ्यास केला, जसं की आपण जो वॉशिंग मशीन आणालो तशा ह्याच्यानं जर याची स्टडी केली तर गणित मला वाटते की इझी गोईंगमध्ये तुम्हाला लक्षात येईल. काढूत आपण ह्याला 28%ला 28/100 इंटू 38,000. झिरो गेट कॅन्सल, एक झिरो ठेवलेला मी. 38ला मी 28ला मल्टिप्लाय करते. 8 8 जा 64, 6 आले. 8 3 जा 24 प्लस 6 30, 6 7 4 6 10, 10,640 रुपीज त्याला काय लागलेली आहे, GST लागलेली आहे. पण क्वेश्चन असा विचारलेला की परचेस करताना ती वॉशिंग मशीन किती रुपयाला परचेस केली, त्याला आपण परचेस प्राइस किंवा परचेस प्राइस ऑफ मशीन म्हणू शकतो किंवा आपण टोटल व्हॅल्यू सुद्धा म्हणू शकतो. क्वेश्चन स्टडी केल्याच्या नंतर आपल्याला जर लक्षात आलं की परचेस प्राइस लिहा तर परचेस प्राइस लिहा, नाही तर टोटल प्राइस लिहा. ही परचेस प्राइस काय चालतो आपल्याकडनं टॅक्सेबल व्हॅल्यू घे प्लस GST गेला, अमाउंट ऑफ GST. टॅक्सेबल व्हॅल्यू किती होती 38,000 प्लस अमाउंट ऑफ GST किती आलेली आपली 10,640. ऍडिशन गेलं तर येईल 48,640 रुपीज. ही परचेस प्राइस आली. पण त्याच वेळेस आणखीन एक क्वेश्चन विचारलेला आहे की जर आपल्याला CGST आणि SGST ची अमाउंट काढायची असती तर आपण कशी काढली असती. GST ची जी अमाउंट आलेली आहे त्याचे दोन पार्ट्स करून, दोन इक्वल पार्ट करून, दोघांनाही सारखेच असते दोन. त्याच्यामुळे लिहिली तर अमाउंट ऑफ CGST इज इक्वल टू अमाउंट ऑफ SGST आणि ह्या दोन्ही व्हॅल्यू कशाच्या हाफ असतील तर अमाउंट ऑफ GST अपॉन 2. अर्थात 10,640 अपॉन 5320 म्हणजे किती देणार 5,320 रुपीज आपल्याला अमाऊंट ऑफ CGST आणि SGST द्यावी लागेल. अशाच प्रकारचे सिमिलर क्वेश्चन तुम्हाला 4A प्रॉब्लेम सेट 4A मध्ये मिळतील. मला वाटतं डिस्काउंटचे सुद्धा 2 क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये, तर तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. कारण 4A मध्ये 4.1 आणि 4.2 हे दोन्ही प्रॅक्टिस सेटचे मिक्स क्वेश्चन त्याच्यामध्ये, तर तुम्ही ते क्वेश्चन आयडेंटिफाय करा आणि सॉल्व्ह करून बघा. जर तुम्हाला कुठे अडचण वगैरे आली, जर ते 4A मध्ये असतील, कारण 4.2चा आपण प्रॅक्टिस सेट अजून चालू केलेला नाही, त्याच्यामुळे जर 4.1 मधला कुठल्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला अडचण येत असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्हाला जर मी हे शिकवलेले व्हिडिओ समजत असतील तर नक्की पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना वगैरे. आणि आता जो आहे तो 4.2 चालू होणार आहे, पण 4.2 ची काही बेसिक स्टडी आहे. काय डिफरन्स आहे 4.1 मध्ये आणि 4.2 मध्ये. फायनान्शियल प्लॅनिंग एक असा चॅप्टर आहे की ज्यावेळेस तुम्ही त्याची स्टडी करताल एक एक गणित तुम्हाला समजायला चालू होईल, पण एक्झाममध्ये ते 4.1चं कोणतं आहे, 4.2चं कोणतं आहे, 4.2ला कोणते नेमके रूल आहेत हे तुम्हाला लक्षात येणं फार महत्त्वाचं आहे. 4.1 मध्ये जे काही गणित आहे ते फक्त एक कस्टमरला, एका व्यक्तीला पकडून केलेले आहे, जो की एखाद्या दुकानात जाऊन सामान आणतो, आणल्यानंतर त्याला GST लागते. त्या GSTचं SGST GST काय वगैरे ते सगळे कॅल्क्युलेट कसं करायचं, टॅक्सेबल व्हॅल्यू कशी करायची, टोटल व्हॅल्यू कशी करायची, आणि एखाद्या वस्तूवर जर डिस्काउंट मिळालेला असेल तर GST कसा भरायचा, अशा टाईपचे सगळे क्वेश्चन त्याच्यामध्ये आहेत. पण 4.2 मध्ये तसं नाही आहे. 4.2 मध्ये एक बिझनेसमॅन आहे जो की एखादी वस्तू परचेस करतो आणि ती वस्तू परत ते सेल करतो. आता इमॅजिन करा तुम्ही बिझनेसमॅन आहेत, तुम्ही एखादी वस्तू परचेस करणार आहे, तर त्यावेळेस तुम्हाला टॅक्स त्या वस्तूचा द्यावा लागलेला आहे. त्यावेळेस तुम्ही त्याची GST दिलेली आहे आणि ऑलरेडी दिलेल्या पैशाला आपण काय म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट, जो की डिनोट केला जातो ITC ने. बघा ज्यावेळेस तुम्ही बिझनेसमॅन आहेत, एक कुठलीही वस्तू खरेदी करायला आहेत, परचेस करायला आहेत, त्यावेळेस तुम्ही त्याची काही ना काहीतरी GST भरलेली असेल, ऑलरेडी तुम्ही GST भरलेली आहे. त्या GSTला इनपुट टॅक्स शॉर्टकटमध्ये ह्याला आपण ITC म्हणतो, इनपुट टॅक्स क्रेडिट. का तर ज्यावेळेस आपण हा टॅक्स भरलेला आहे आणि मी बिझनेसमॅन असल्यामुळे जर मी दुसऱ्या व्यक्तीला ती वस्तू विकत असेल, सोल्ड करत असेल, त्यावेळेस ती वस्तू विकत असताना मी त्याच्याकडनं ती GST काढून घेणार आहे. पण मला
जीएसटी काढून घेताना मी तो रेट तर चेंज करू शकत नाही, पण त्या वस्तूची प्राइस वाढलेली असल्यामुळे अर्थातच मला जीएसटी जास्त मिळणार आहे. हा नंतर जो जीएसटी कलेक्ट केलेला आहे त्या जीएसटीला आउटपुट टॅक्स असं म्हणतात. मग ज्यावेळेस मला ही जीएसटी गव्हर्नमेंटला भरायची असेल तर मी गव्हर्नमेंटला इनपुट टॅक्स नाही भरणार, मी आउटपुट टॅक्स नाही भरणार. त्यावेळेस जी जीएसटी भरलेली असेल, टॅक्स तर मी कलेक्ट केलेला आहे, मी सुरुवातीला टॅक्स दिलेला आहे तर दुसऱ्या वेळेस मी टॅक्स कलेक्ट केलेला आहे. दोन्ही वेळेसचे टॅक्स माझ्याकडे आहेत. जो मी परचेस करत असताना टॅक्स दिलेला होता तो इनपुट टॅक्स होता. ज्यावेळेस मी सेल केलेला आहे, सोल्ड केलेला आहे, त्यावेळेस जो टॅक्स मी घेतलेला आहे त्याला आपण कलेक्ट केलेल्या टॅक्सला आपण आउटपुट टॅक्स म्हणलो. आणि ह्या दोघांमधल्या फरकला जीएसटी पेएबल म्हणतात. अर्थातच जर मला एखाद्याकडनं टॅक्स घ्यायचा असेल तर मी अर्थात जास्तच घेईल, म्हणजे आउटपुट टॅक्स इज मोर दॅन इनपुट टॅक्स, आणि त्याच्यामुळे जीएसटी पेएबल इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स, ज्याला आपण आयटीसी म्हणू शकतो. आणि ह्याच फॉर्म्युल्यावर गणित आपल्याला आता 4.2 मध्ये सगळे शिकायचे आहेत. जसं गणित बदलत जाईल प्रत्येक गणिताचं स्ट्रक्चर वेगळं असेल, वापरण्याची पद्धत वेगळी असेल, आणि जी जीएसटी पेएबल असेल त्याच्या हाफ असं जीएसटी पेएबल असेल आणि सीजीएसटी पेएबल असेल. कशा पद्धतीने ह्या गणित सोडवायचे ते बघू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.